रोहनने आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा आपण पाहतोय. सुभाष दादा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचे मनापासून अधिक अधिक स्वागत. हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडूला, एक धाव आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 20 आकड्यावरती. सुरेख चेंडू, कमबॅक पाहिलं गेलं. 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. सुरेख फटका पाहिला गेला चेंडूला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सचिन होता त्या ठिकाणी डोक्यावरून चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय. 4 धावा स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अफलातून फटकेबाजी आपण पाहतोय. जरी 2 विकेट आपण पाहिले होते, पण साहिल आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय रोहन चांगली कामगिरी या ठिकाणी. साहिलच्या बॅटमधून 3 चेंडू 8 धावा आपण पाहतोय, तर रोहन 2 चेंडू 7 या आकड्यावरती खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 24, 2 बाद 24 धावा. उलटा चेंडू होता, ग्लॅन्स केला चेंडूला, हलक्या हाताने फाईन शॉट, चेंडू सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक प्रकारच्या गोलंदाजीवरती लगावतो साहिल, चौकार. चांगला फटका आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रदीपला आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं सांगी 3रं षटक घेऊन आलाय. सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 3 बाद 29 धावा आपण पाहतोय. तर पाहतो आपण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब होतोय. थोडंसं फंबल आपण या ठिकाणी पाहायला गेलं. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. 2 धाव्याने स्कोर कार्ड
धावसंख्या आपण पाहतोय 31 या आकड्यावरती. इथे पाहतोय सुरेख चेंडू आपण आणि संतोष दुर्गे यांकडून विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तीन चेंडू आणि 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रदीप चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडू सुरेख फेकलेत. चौथा चेंडू हलक्या तर एक लान्स केला चेंडूला. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतो शतरक्षक रोशन आपण पाहतो भुईर स्ट्राईकला आहे. 31 धावा आहेत. 4 चेंडू झाले. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे त्रिफळाची होतोय. लाजबाब गोलंदाजी प्रदीपची. जे पाहिजे होते साध्य करत असताना रोशनच्या पारीचा अंत करतोय. पाहतोय अफलातून गोलंदाजी प्रदीपची. या मैदानावर होत असा गतिमान चेंडू होता. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे. 10.33च्या सरासरीने आपण पाहतो 31 धावा धावफलकावरती आहेत. इथे पाहतोय थोडं जमीन लगत आपण पाहतो बॅकफूट वरती गेला होता. पंच केलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये होता. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा
2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती. इथे पाहतोय वाईट चेंडू, प्रतिवर एक बाउन्स आपण पाहतोय. इथे पाहतोय जेल ड्रॉप या ठिकाणी होते. वाईट चेंडू याच्या अगोदर होता, त्यानंतर पाहिलं गेलं. अमर या ठिकाणी धावबाद होतोय. फटका क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 34 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतो बरेच चेंडू शिल्लक आहेत. इथे गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतो किरण. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक या ठिकाणी त्याच्या आधी प्रकाश बागीत आपण पाहतोय. खूप मोठा पल्ला त्या ठिकाणी आपण पाहतो गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चौथं षटक प्रगती होतं. 3 षटकामध्ये आपण पाहतो चांगली धावसंख्या होती. इथे 4 चेंडूमध्ये बांधून ठेवलं. कोणत्या प्रकारचा मोठा फटका घेऊन देत नाही आहेत आपण पाहतोय. सागर कालन फलंदाज आपण पाहतोय. इथं पाहतोय गेल्याचे सागरला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. इथं पाहतो सुरेख फटका नावात दम एस के ग्रुपच्या आणि इथे येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या दरम्यान पाहतोय रोहनच्या बॅट मधून येतोय आपण पाहतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
त्यावरती याला षटकार धावसंख्या 54 या आकड्यावरती बघा पारितोषिक लागलं गेलं होतं. या ठिकाणी आपण पाहतोय सागरला जो महेंद्रसिंग धोनी यांच्या नंबरवरती मैदानावरती फलंदाजीला इंटर नंबर 7 आपण पाहतोय. पण सलामीला गेला रोहन आता आपला हात खुले करतो. आतापर्यंत या पारीमधले 3 षटकार 8 चेंडू आतापर्यंत केल्या. 8 चेंडूमध्ये 23 धावा अफरातून पारी तो खेळत असताना इथं पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. अजून एक हाय यूज हँड ब्युटिफुल सिक्सर षटकार. धन्यवाद मास्टर. आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 षटकार आपण पाहतोय रोहनने लगावलेत. अजूनही या षटकात चेंडू शिल्लक आहेत ते 4. जर पुन्हा एकदा 4 चेंडू 4 षटकार आले तर साई मसने याचा एका इनिंगचा 7 षटकारांचा रेकॉर्ड तुटू शकतो. ज्या 3 आले तो बरोबरी करू शकतो कारण साईने या मैदानावरती लगातार 6 चेंडू 6 षटकार लगावलेत. पुन्हा एकदा सुरेख फटका. अजून एक आपण पाहतोय 4था धमाका.